मित्रांनो नमस्कार. आज सुट्टी आहे मला, शनिवार असल्यामुळे. आणि एकूची पण आंघोळ झाली नाही, माझी आंघोळ झाली आहे. मी फ्रेश झालोय आणि हलका पाऊस चालू आहे बाहेर. काल खूप जोरात पाऊस चालू होता. आज फार कमी पाऊस सांगितला आहे. तुमच्याकडे पाऊस चालू आहे का? नक्की सांगा. आज आम्हाला बाहेर जायचं होतं, पण आता खूप पाऊस चालू आहे बाहेर. मग आम्हाला जाणं नाही होणार नाही. एकदा आम्हाला पण खूप दूर जायचं होतं, मला सांगणारच नाही. एको, तू तू आंघोळ करून घे ना. जा, जा ना. आईने पाणी लावलं पाय. जा, लवकर जा. चला मग मित्रांनो, तुमचा पण चहा नाश्ता झाला असेल. आमचा चहा झाला, नाश्ता बाकी आहे. आता आम्ही नाश्ता करतो. तोपर्यंत तुम्ही तुम्ही पण नाश्ता करा. पावडर आहे का? पावडर नाही ना? पावडर आणतो मी. चला, पावडर आणायची आम्हाला आता. एकूची पावडर कुठे आहे ग? एकूची पावडर इकडे. हा, पावडर. चला चला चला, पावडर. पावडर टाका. हा, टाकतो. हा, डब्यात पावडर टाकतो. सोड सोड. बस. एकूचा मेकअप झाला. इकडे बघा. नाही, इकडे बघा. वा 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 वा, एक नंबर झाला. आता रेडी झाला आमचा एकू. आता फिरायला रेडी झाला. टाटा टाटा कर. कसा वाटला एकूचा मेकअप? कमेंट मध्ये नक्की सांगा. आवडला असेल तर मेकअप लाईक करा सगळ्यांनी. एकू आंघोळ करून झोपायची तयारी वाटतंय त्याची. मेकअप झाला आणि तयारी करतोय झोपायची. करे झोपला तू? आता आंघोळ केली ना तू? नाटक होतंय. झोपून घ्या. त्याला झोप यायला लागली वाटतं. आंघोळ करून मेकअप करून आणि झोपतोय. आंघोळ करून मेकअप करून झोपतोय तो. खूप नाटकी आहे तो. काय रे? झोपला होता तो. तर आपण ना या ब्रशचा काहीतरी जुगाड करणार आहे. तुम्हाला लक्षात आलं नसेल, पण तरी पण मी आता जुगाड करून तुम्हाला दाखवतो. आम्ही या ब्रशचं काय करायचं आहे आम्हाला. या ब्रशचं काय करायचं, ब्रशचं जुगाड करायचं ना. गॅस चालू केला मी, थोडं तापून घेतोय म्हणजे आपल्याला कापता येईल बरोबर. थोडं जुगाड करतोय का? आता तापल्यानंतर आपण कट करून घेऊ. आता याला असं कट करायचंय. अशा पद्धतीने आपण हे जुगाड बनवलंय, कट करून गरम करून गॅसवर. चला मग. चला आपण साफसफाई करायची. खिडकीची. चला, आम्हाला खिडकी साफ करायची आहे. साफ करायला दाखवतो. ही बघा, खिडकीमध्ये खूपच घाण झालेली. बऱ्याच दिवसापासून साफ केलेली नाही मी. साफ होतंय बरोबर ना? कशी वाटली आयडिया नक्की सांगा तुम्ही. ब्रश याच्यापेक्षा थोडा बारीक घ्यायचा, जेणेकरून त्या गॅपमध्ये गेला पाहिजे खालीपर्यंत. तरी पण तो अर्धवटच जातोय. ही बाजू पण साफ होते बरोबर. इथं घाण बघितलं की घाण. आता इथपर्यंत आहे ना. हे पण आलं का लक्षात? तर तुम्ही पण हे जुगाड करू शकता नाही का? आयडिया भारी आहे ना? आयडिया आवडली असेल तर कमेंट करा किंवा लाईक करा आणि शेअर पण करू शकता. तुम्हाला दाखवतो खिडकी कशी साफ केली. आता बघून घ्या किती घाण आहे. पूर्ण काळपट आहे. मित्रांनो, आपलं जुगाड काम करतंय बरं का. मी तसा पेपर लावायचा आणि त्याच्याने ब्रशने असं करायचं. थांब रे. खिडकीचं क्लिनिंगचं काम आपण जवळजवळ 70% केलं आहे. आणि तिकडे एक त्याचा खेळतोय. खूप त्रास दिला मला इकडं, पण थोड्या वेळात तो तिकडे खेळायला लागला. या साफसफाईसाठी साधारण 5-1 वर्षाचा मुलाचा जो ब्रश असतो छोटा, म्हणजे त्याच्यात जात नाही ते. मोठ्या माणसांचा ब्रश आहे ना, हा याच्या गॅपमध्ये जात नाही. तर तुम्ही ना छोटा ब्रश घ्या आणि त्याचं जुगाड करा. आता हे तुटलं आहे आणि त्याच्याने आरामसे त्या गॅपमध्ये घाण निघाल. आणि हा कागदाचा वापर करा घाण भरायला. चला मित्रांनो, आता ही पिशवी घेतली आणि आता आम्ही पावभाजी करण्याचा निर्णय घेतला. आज शनिवार आहे आणि सुट्टी आहे. पॉपकॉर्न तयार झाले? ए तिथून 2 देतो. दे मग.
दे चल, दे सर. खाऊ. बाय. मित्रांनो, पावभाजीसाठी आता बटाटे आणि कोथिंबीर वगैरे घेतली मी. आता मी बेकरीकडे निघालो आहे. तर बेकरीमध्ये गेल्यानंतर मी काय डझन पाव विचारलं आणि मग बेकरीवाला म्हणे साधारण 25 रुपये डझन म्हणे. ठीक आहे म्हटलं, त्याला म्हटलं द्या. ये थोड़ा वाइट दिखता है, बहुत पका हुआ नहीं दिखता है, ऐसा ऐसा कुछ देखो ना, क्या थोड़ा मीडियम दो ना. सही है, हाँ अच्छा लगेगा. ठीक है, चलो आप बोल रहे थे वीडियो में आना चाहिए. हो, गरम करणार पाव मी. हां, पावभाजीसाठी मटेरियल आणलंय मी आता. हे बघा, बटाटे, कोथिंबीर, इकडं कांदे, टमाटे, फ्लॉवर आहे. आता हे कापले गेले. थोडा मसाला, इकडं काहीतरी मिरची वगैरे असेल, लसूण वगैरे. आणि हा आमचा कुकर एकदम फर्स्ट क्लास आली पाहिजे. हां, तुझ्या आता ती सगळ्यांना आवडेल अशी. ए नको नको. चला मग, ए चला चला. तर मटेरियल वगैरे सगळं आमचं जमलंय आता. आणि आता आम्ही पावभाजी तयार करणार आहोत. तर चला मग, चलो. काही कमी आहे का मटेरियलमध्ये? सांग मला. हां, तसं मी इथंच आहे. ठीक आहे, आम्हाला झाल्यावर आम्हाला कळवा. आम्ही यम्मी खायचं ना. चला मित्रांनो, पावभाजी आता एकदम रेडी झालेली. तुम्ही पाहू शकता, ही आमची पावभाजी तयार झालेली गरमागरम. चला चला, आता मग पाव वगैरे आम्ही गरम करणार आहे. चला. कशी वाटली पावभाजी तुम्हाला? नक्की लाईक करा. कोणी बघा किती लिंबू ठेवले का रे. हां, किती लिंबू ठेवले तू? चला चला मित्रांनो, तुम्ही पण पावभाजी खायला. टेस्ट वगैरे बघू. टेस्ट एक नंबर आहे. वैशालीने खूप छान बनवली. कांदा वगैरे टाकतो मी, थोडा लिंबू वगैरे. आज आम्ही या धरणात राहतोय, शरदवाडी धरण म्हणून आहे. हा धरणाचा परिसर वगैरे सगळं इकडं गाव आहे. आणि या साईडला गाव आहे, इकडं खाली सिन्नर आहे. आणि हे जे मल्हार छोटंसं मंदिर आहे इथं. हा धरणाचा परिसर सगळा इथून तो इथपर्यंत. इथून धरण स्टार्ट होतं आणि त्या एंडला धरण बंद होतं. मित्रांनो नमस्कार, आम्ही आता शरदवाडी धरणावर आलो आहेत आणि आज 6 वाजता आहे. धरण बघू शकतात. तुला दाखवतो पूर्ण धरण. पुढच्या अँगलने दाखवतो मी धरण तुम्हाला. पुढच्या अँगलने दाखवतो धरण तुम्हाला. हे सगळे सिन्नरकर इथं फिरायला येतात. हे बघा, छोटंसं धरण आहे, जास्त काही मोठं नाही आहे. इकडं संध्याकाळचा व्ह्यू बघून घ्या, एकच नंबर आहे. खूप पाऊस पडला इकडं. ते काल पण पाऊस खूप होता. एकू एकू इकडं बघ. हा, शेती आहे इकडं. अरे नेमका पाऊस वगैरे काही उघडलाय बऱ्यापैकी. ढग वगैरे वाहत आहे. या धरणाचा व्ह्यू वगैरे आवडला असेल तर नक्कीच लाईक करा तुम्ही. हे शरदवाडी गाव आहे. या साईडला खाली धरणाच्या खाली सिन्नर हा सगळा परिसर आहे. म्हणजे हा शुद्ध ऑक्सिजन. चल एकू चल इकडे. हा, एकू मी आता फोटो काढणार आहे आता. एक फोटो एक अशी. वा 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 वा. मजा येते ना? मजा येते का?
पाण्यात दगड मारतो का? हा, दगड मारतो का? हो बा, एकूण दगड मारले मी मारतो का? मी पण एक दगड घेतो एकदम दगड आपण परत मी दगड घेतो. हे बघा कशी मारतो. अजून मारायची का? दगड मारा. मागच्या वर्षी आम्ही त्या मंदिराजवळ आलो. ते मंदिर आहे म्हणजे आम्ही तिथं त्या मंदिराचं दर्शनासाठी गेलो होतो. मग दाखवत होतो. आज ते मंदिर बुडालंय. त्याची हाईट खूप मोठी आहे. जबरदस्त फुल भरलंय. मी पण पाणीपुरी खाल्ली. एकच नंबर होती. एकुला म्हटलं पाणीपुरी कशी आहे? एकच नंबर आहे म्हटलं. अशा पद्धतीने चला मग